नारीचा सन्मान शोधण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तिचा आदर, तिची प्रतिमा, तिचे चारित्र्य आजच्या प्रगत समजल्या जाणाऱ्या समाज संस्कृतीने हनन करण्याची विकृत स्पर्धा सुरू केली आहे. घरादाराचे, नात्यांचे, आप्तस्वकीयांचे नाते विश्वासाने, प्रेमाने जपणाऱ्या नारीचे देवीचे रूप आजची विकृत मनोवृत्ती डागाळत आहे. पुरुषी अहंकाराने मदमस्त झालेला पुरुषी समाज आदरत आहे. कायद्याच्या काचेच्या भिंती स्त्रीची अब्रू राखण्यात असमर्थ ठरत आहे. याचे कारण आजच्या समाजातून स्त्रीत्वाचा आदर करणारी नीतिमत्ता ढासळत आहे. तिचे चारित्र्य, तिचे अस्तित्व सोन्या चांदीपेक्षाही अनमोल आहे. स्त्री आहे तर जग घर सुंदर आहे. तिचा आदर देवपूजेपेक्षा कमी दर्जाचा नाही. अशाच एक ज्वलंत संवेदनशील समस्येवर भाष्य करणारी ही छोटीशी नाटिका रामदल शिवजन्मोत्सव समिती, श्री छत्रपती शिवाजी महाराज वेश, खामगाव आपल्या पुढे सादर करीत आहोत. आदर स्त्रीत्वाचा. लेखन आणि दिग्दर्शन श्री प्रशांत जावळे सर. विशेष धन्यवाद श्री नील. शिवबा, शिवबा. आऊसाहेब, आऊसाहेब काय झाले? आऊसाहेब तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? काही अनिष्ट अनुचित घडले आहे का? आऊसाहेब, आऊसाहेब बोला ना, काय झाले? एक भयंकर स्वप्न, दुःस्वप्न. मागील काही दिवसांपासून विचित्र किंचाळांनी काळजाचे पार तुकडे केले आहेत. वेदनांनी विवळणाऱ्या आक्रोशांनी मनाला हादरे दिले आहेत. आजपर्यंत आम्ही बोललो नाही, पण आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. चला, मावळ्यांची एक तुकडी तयार करा. पायदळ, घोडेस्वार, तलवारधारी, हत्ती, तोफा सर्व सैन्य सुसज्ज करा. काही राक्षसी नराधमांचा संहार करण्याची नितांत गरज आहे. चला चला, सैन्याला आदेश द्या, राजे आक्रमण करायचे आहे. चला, त्वरा करा. आऊसाहेब, आपण खूप रागात दिसताय. नेमके काय झाले ते आम्हाला स्पष्टपणे सांगावे. आपल्या अशा अवस्थेमुळे आम्ही चिंतातूर झालो आहोत. थोडे खुलासेवार आम्हाला सांगावे. महासाहेब, कोणती परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली? कोणत्या नराधमांचा संहार करायचा आहे? त्या राक्षसांचा, त्या नराधमांचा, जे स्त्रियांना एक संधी समजतात. त्या दानवांचा, जे स्त्रियांना केवळ एक भोग्य वस्तू समजतात. स्त्री म्हणजे या राक्षसांना एक खेळणं वाटते. तिचा अपमान करणं, तिच्यावर अत्याचार करणं, तिला पाठवणं, जणू त्यांची ती स्वतःची मालमत्ता आहे अशी वागणूक देणं, हे सर्वथा चूक आहे. अशा दुष्ट प्रवृत्तींना समाजात जगण्याचा काहीच अधिकार नाही. शिवबा, त्या अधर्मी, अत्याचारी पापींना हत्तीच्या पायी तोडवले पाहिजे. आऊसाहेब, असे असेल तर त्या क्रूर कर्मी राक्षसांचा नायनाट निश्चित होईल. तुम्ही आता शांत व्हा. तुम्हाला यापुढे दुःस्वप्न पडणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. येतोय आऊसाहेब, निश्चिंत व्हा. गड्यांनो, माझ्या स्वराज्य रक्षकांनो, आज पुन्हा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसापासून महासाहेबांना जी चिंता सतवत आहे ती आजची आणि आजच्या काळातील वास्तविक भीषण सत्य आहे. खरोखर आजची स्त्री जरी सुशिक्षित असली तरी सुरक्षित नाही.
आणि याचे कारण आहे आजच्या काळातील वासनांत पुरुष. त्याची वासनावृत्ती इतकी लायाला गेली की त्याला लहान मुलगी, स्त्री, वृद्ध, महिला कोणीही दिसत नाही. महाराज समाजाला कलुषित करणाऱ्या अशा पातकी दानवांना तोफांच्या तोडीच दिले पाहिजे. जी लोक स्त्रियांचा अनादर करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांना आपल्या वासनेचे भक्ष्य बनवतात, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. महाराज, अशा नराधामांना चांगली अद्दल घडायला पाहिजे. अशी अद्दल की अत्याचार करणाऱ्याच्या 7 पिढ्या नुसतं विचारानेच तरतरल्या पाहिजे. त्यांच्या 7 पिढ्यांना केवळ विचारानेच रक्ताच्या उलट्या झाल्या पाहिजे. अशी शिक्षा दिली गेली पाहिजे. तेव्हाच सुधरतील हे. राजे, आज्ञा करा. आताच्या आताच त्यांना उचलून आणतो. दरबारात हजर करतो त्या पापींना. आज्ञा असावी महाराज. महाराज, मनातलं काही बोलावंसं वाटतं. कोण आहे हा आणि याला असं का आणले? महाराज, हाच तो अधर्मी, पापी, क्रूरकर्मी, अगौरी वासनंद. महाराज, याने एका लहान गवळ्या मुलीची अब्रू लुटली आणि तिला दगडाने ठेचून ठार केले. यापेक्षाही भयंकर, याने त्या मुलीचे तुकडे तुकडे करून एका बॅगमध्ये भरून तिला जंगलात फेकून दिले. महाराज, अशा नीच राक्षसाला जगण्याचा काहीही अधिकार नाही. असे राक्षस जेव्हापर्यंत समाजात उघडपणे फिरत आहेत तिथे रानटी पशूंची गरजच नाही. महाराज, याला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. शकथम शकथम. आमच्या आई बेटींची आबरू याला इतकी स्वस्त वाटली. हैवानाची औलाद, तू विचारही केला नसेल तुला अशी शिक्षा देण्यात येईल. महाराज, मला माफ करा, मला क्षमा द्या, मला जीवनदान द्या. महाराज, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा महाराज. क्षमा क्षमा आणि तुझ्यासारख्या शैतानाला? ज्या निष्पाप मुलीवर तू अत्याचार केला तिने दयेची याचना केलीच असेल ना? तू केलीच दया तिच्यावर? वासनेने भरलेल्या विकारी नजरा तिच्या सर्वांगावरून फिरत असताना तिने मागितलीच असेल ना दया? तू केलीच दया? तिच्या शरीराचे लचके तोडत असताना तिने गयावया करत मागितलीच असेल ना दया? तू केलीच दया तिच्यावर? नाही ना? मग तुला दया कशी मिळेल? तुला फक्त शिक्षा मिळेल, फक्त शिक्षा. महाराज, मला न्याय द्या महाराज. या नराधमाने, याच राक्षसाने माझ्या कोवळ्या नाजूक मुलीवर बलात्कार केला महाराज. तिचा जीव घेतला महाराज. याला ठार करा महाराज, याला ठार करा. नाही नाही नाही, ही खोटी बोलते महाराज. मला फसवले गेले म्हणून मी खूप घाबरलो, म्हणून तुमच्या पुढे दया मागतो. मला सोडा, जाऊ द्या महाराज. हाच तो बलात्कारी ज्याने माझ्या मुलीचे तुकडे तुकडे केले. महाराज, माझी मुलगी मला परत आणून द्या. याला फासावर लटकवा, याला कडेवरून लोटून द्या. माझी मुलगी मला परत द्या महाराज. कळ्यांनो, या स्त्रीला सन्मानाने हिच्या घरी न्या आणि खात्री द्या तिला की तिच्या मुलीच्या बलात्काराला अत्यंत कठोर दंड दिला जाईल. आणि या आरोपीला सर्व लोकांसमोर भर चौकात बांधून नागवे करून पेटवून द्या. पेटवून द्या. हो हो, पेटवून द्या. पेटवून द्या. हे विकृत मनोवृत्ती समाजातून, मनामनातून, स्त्रियांना, मुलींना केवळ भोगवस्तू समजणाऱ्या सर्व पुरुषांच्या विचारातून घेऊन जा. या नराधमाला गावातील मध्यभागी लटकवा. याला पेटवून द्या. या राक्षसाला सर्वांसमक्ष. किती विचित्र, हृदयाला पीड देणारी घटना ही. अशी कशी ही राक्षसी वृत्ती आपल्या मुलींसारख्या वयांच्या मुलींवर? छी, लाज कशी वाटत नाही यांना. दगडाच्या काळजाचे हैवान सैतान नुसते. बरे गेले महाराज, यांना अशीच शिक्षा हवी. तेव्हा कुठे आपली आई बहीण मोकळा श्वास घेईल, अभिमानाने जगेल. आता आऊसाहेबांना यापुढे कुठलीही तू स्वप्न पडणार नाही. हा समाज, हे लोक यापुढे नारीचा सन्मानच करतील. या पुरुषी वृत्तीतून नारीचा सन्मानच पूजनीय असेल.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. प्रत्येकाला नारीचा सन्मान आदर हा करावाच लागेल. शकदम शकदम. सरकार तिथेच शिवबाचा जय जयकार. जय भवानी, जय शिवाजी. बाई शिवबा